उद्याच्या निवडणुकीसाठी तर आम्ही सर्व मतदारांना आवाहन करणार आहोत की आज आष्टीकर जे उमेदवार आहेत त्यांचे वडील हे भाजपच्या जे सोबती आहेत शिंदे गट यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे। जर इथं सेक्युलर मत जर पाहता काँग्रेसकडे 92 नगरसेवक आहेत, जे BJPमध्ये जे प्रवेश करतात, शिंदे गटात जे प्रवेश करतात, अशा लोकांना प्रथम आमचा प्रश्न आहे की काँग्रेस समर्थन देणार आहे का? त्यांनी जे समर्थन दिले ते वापस घेणार आहे का? जर त्यांनी समर्थन देत असतील तर जे मतदार आहेत याच्यामध्ये जे सेक्युलर वोट आहेत, जे संविधानाला मानणारे वोट आहेत, जे लोकशाहीला मानणारे जे मतदार आहेत, जे नगरसेवक आहेत, ते आम्हाला वोट करणार आहेत का? आम्ही विनंती केलेली आहे सन्माननीय खासदारांना, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सकपाळ साहेबांना, खरगे साहेबांना, राहुल गांधीजींना आम्ही मेलद्वारे कळवलेलं आहे की अशी परिस्थिती नांदेडमध्ये निर्माण झालेली आहे की जो त्यांनी ज्यांना समर्थन दिलं होतं तो उमेदवार हा शिंदे गटात पळून गेलेला आहे। असं असताना तुम्ही आम्हाला तुमच्या मताची आमच्या पाठीमागं जर भक्कमपणे आपण साथ दिली आपल्या 92 नगरसेवकाची, तर आम्ही इथं भाजपला हरवण्याचा प्रयत्न करू। कारण इथं भाजपचे फक्त 136 नगरसेवक आहेत, 452 पैकी फक्त 136। जर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सन्मान्य सर्व नगरसेवकांचे जमीर जर जागे झाले असतील तर त्यांनी आम्हाला नक्कीच मतदान करून उद्याच्या ही जी MLCची विधान परिषदेची वोटिंग आहे त्यामध्ये आम्हाला वंचित बहुजन आघाडीला पहिल्या पसंतीचं ते वोट देतील। दुसरं आम्ही हे की अशी एवढी वाईट परिस्थिती आल्यानंसुद्धा काँग्रेसची भूमिका ही आत्ताच कोणीतरी म्हणलं की काँग्रेसनी व्हीप जारी केला आहे। म्हणजे काँग्रेसनी का व्हीप जारी केला आहे? म्हणजे काँग्रेस ही भाजपची बी टाईम आहे का? कारण जर भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला जर खरंच काँग्रेसला हरवायचं असेल तर आज त्यांच्याकडे इथं वंचित बहुजन आघाडीचा एक पर्याय आहे की त्यांचा जरी उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला असेल तरीसुद्धा त्यांच्याकडे पर्याय इथं वंचित बहुजन आघाडीचा असल्यामुळं त्यांनी आम्हाला वोट करण्याचं व्हीप जारी करावा आणि त्यांनी जे त्यांना समर्थन उभाटायला दिलं होतं तर माझं महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना, काँग्रेसला यांना नम्र विनंती आहे, आव्हान आहे की जर तुम्हाला खरंच भाजपला हरवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा। एवढंच बोलण्यासाठी ही प्रेस घेतली आहे। कारण इथं जर तुम्हाला जातीवादी शक्ती आणि हे काय चाललं आहे देशामध्ये, कोण कुठं काय फुटून चाललं आहे, जनता तर परेशान आहे। कालच आपण बघलं की इथले सन्मान नगरसेवक सहलीला गेले होते, त्यांना कोणतरी किडनॅप केलं होतं, त्यांना आमिष दाखवून लोकांनी पळून नेलं होतं। तीच कालची घटना ताजी असताना आज नवीनच घटना की ज्या उभाटाला दलित मुसलमानांनी महाआघाडी विकास आघाडीमध्ये असल्यामुळं भरघोस मतदान करून म्हणजे भाजपच्या विरोधात मतदान करून निवडून आणलं, ते खासदार लोक आज पळून चाललेत। म्हणजे ज्यांनी त्यांना वोट केलं लाईन लावून, आमच्या मुस्लिम समाजानं तर 80-80, 85-85% मतदान केलं, SCच्या लोकांनी 70-75% मतदान केलं। एवढं धर्मांशक्तीला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केलं, त्यांची घोर निराशा त्या मतदारात झालेली आहे। आज हे स्वतःच्या स्वार्थासाठी पळून चाललेत। अशा पळून जाणाऱ्याला हे सन्मान्य आमचे नगरसेवक मतदान करणार आहेत का? म्हणून आमची आपल्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला, इथल्या खासदारांना, रवींद्र चव्हाणांना, सकपाळ साहेबांना, प्रदेशाध्यक्षांना, राहुल गांधीजींना, खरगे साहेबांना विनंती आहे की एक अनुसूचित जाती SCचा मुलगा इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उभा आहे। आपण आत्तापर्यंत SCचं, मुस्लिमचं वोट घेतलेलं आहे। आज वेळ आलेली आहे की एक वंचिताच्या पाठीमागं भक्कम उभं राहून भाजपला हरवू शकता आपण। म्हणून आमची आपल्याला नम्र आव्हान आहे की आपण काय करणार, की व्हीप जारी करणार की वंचितला पाठिंबा देणार? जर आपण व्हीप जारी केला आणि जर आष्टीकरांच्या मुलालाच पाठिंबा दिला तर आपण BJPची बी टीम हे सगळा देश बघणार आहेत। कारण सकपाळ साहेबाची सही त्या व्हीपवर येईल। सकपाळ साहेबसुद्धा भाजपचे समर्थक म्हणून दिसणार आहेत। म्हणून अजून वेळ गेलेली नाही की आपण इथं उमेदवार आहे, तिसरा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा आहे, श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे। आपण आम्हाला जर पाठिंबा दिला तर नक्कीच उद्या आम्ही भाजपला हरवण्यासाठी आम्हाला मदत होईल। धन्यवाद।